नमस्कार, मी विजय वरुडकर, अध्यक्ष सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह. आज आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावर संवाद करत आहे. नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक गंभीर बातमी संपूर्ण देशाला दिली आहे की 30% भारतातल्या जमिनी ह्या नापीक होत चाललेल्या आहेत. कॅन्सर वाढत चाललेला आहे, हार्ट अटॅक, बीपी वाढत चाललेला आहे आणि या सगळ्यांचा जो मुख्य कारण आहे ते म्हणजे वाढत्या रासायनिककरणाचा परिणाम. मग ते खताच्या स्वरूपात असेल, औद्योगिक प्रदूषणाच्या स्वरूपात असेल, प्लास्टिकच्या स्वरूपात असेल. तर याविषयी आपण काम सुरू केलेलं आहे. त्याला आपण आत्मनिर्भर ग्राम असं नाव दिलेलं आहे. गेले 3 वर्ष आपण सातत्यपूर्ण रायरेश्वर देवस्थानाला याविषयी चिंतन बैठक ठेवतोय. याही वर्षी 2 एप्रिल 2025 बुधवार रोजी पूजनीय भिडे गुरुजी आणि धारेश्वर महाराज यांच्या शुभ हस्ते आपण गाव तिथे भूमी सुपोषण या अभियानाची सुरुवात करत आहोत. गाव तिथे भूमी सुपोषण अभियान हे आपल्या नापीक होणाऱ्या जमिनींना सुपीक करणारी एक लोक चळवळ आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 40 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांना आपण सोबत घेण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रत्येक गावामध्ये हे अभियान जावं असा प्रयत्न आहे. काय अभियान आहे तर आपल्या गौशाळा किंवा आपले स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अथवा कुठल्याही देवस्थान समितीने हा एक पुढाकार घ्यायचा आहे की आपल्या गावातल्या जमिनी सुपीक असाव्यात. आपल्या गावातल्या लोकांना एक दिवस ठरवायचा आहे. 30 मार्च 2025 गुढीपाडवा ते 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीयापर्यंत विशेषतः हे अभियान आपण राबवतोय आणि नंतर मग 1 मे महाराष्ट्र दिन अथवा 15 ऑगस्ट पर्यंत हे आपण पुढे घेऊ शकतो. मूळ आपला हा 1 महिन्यामध्ये कुठलाही एक दिवस आपल्याला ठरवायचा आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तींना, मग तुम्ही तो गुढीपाडवा ठरवा अथवा हनुमान जयंती ठरवा अथवा रामनवमी ठरवा किंवा कुठलाही एखादा रविवार, शनिवार तुम्हाला जो योग्य दिवस वाटेल, गावातल्या मंदिरात अथवा एखाद्या मोकळ्या जागेत जिथे सर्व गावकरी येऊ शकतात अशा ठिकाणी स्वच्छ कापडावर प्रत्येक शेतकऱ्यांनी एक मूठ माती एकत्रित आणायची आहे. ती माती एकत्रित ठेवायची आहे. त्या मातीवर एक कलश ठेवायचा आहे. आपण जशी देवपूजा करताना जलपूजन करतो त्या प्रकारे त्या कलशावर विड्याचे पानं अथवा आंब्याचे पानं ठेवून रांगोळी वगैरे सुशोभीकरण करून आपल्याला शास्त्रोक्त उपलब्ध झाला तर एखादा वैदिक ब्राह्मणांच्या हस्ते अथवा आपण त्याच्यामध्ये एक मनोभावे शास्त्रोक्त त्या जमिनीची पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी गोमाता अथवा वासरू आलं तर त्या गोमाता आणि वासरूची पूजा करायची आहे. कारण की आता जगाने मान्य केलेलं आहे की गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र हे जमिनींना सुपीक करणारं उत्तम रसायन आहे. तर आमची विनंती आहे की असा किमान या कार्यक्रमाला जर शक्य झालं तर एखादा गौपालक, एखादा गौविज्ञान तज्ज्ञ अथवा कृषी तज्ज्ञ याला बोलून एक 15-20 मिनिटाचं, अर्धा 1 तासाचं व्याख्यान भूमी सुपोषण म्हणजे रसायनमुक्त जमिनी अथवा रसायनमुक्त शेती अशा प्रकारचं एखादं व्याख्यान आपण ठेवू शकता. त्यानंतर ती मंतरलेली माती आपण एक मूठ माती घ्यायची आहे आणि आपल्या वेगवेगळ्या जिथं आपण शेती करतो त्या ठिकाणी ती 2 गुंठ्यापासून 1 एकरपर्यंत ती माती आपल्याला पसरवायची आहे आणि एक शपथ घ्यायची आहे की आजपासून पुढे मी कधीही या 2 गुंठे अथवा 1 एकर अथवा जी काही तुम्ही ठरवाल त्या जमिनीमध्ये एकही कण रसायनाचा टाकणार नाही. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक मी टाकणार नाही. कुठल्या प्रकारचे साबणेचं पाणी, शॅम्पूचं पानं पडू देणार नाही आणि कुठल्याही प्रकारे ती जमीन मी नापीक होऊ देणार नाही. त्या ठिकाणी मग तुम्ही तुमच्या घरच्यासाठी अथवा तुमच्या परिवारासाठी परसबाग लावा, भाजीफळं लावा आणि मग त्याची तुम्ही जतन करा. अशा प्रकारचं एक भूमी सुपोषण म्हणजे नापीक होणाऱ्या जमिनींना सुपीक करणारा एक चळवळ आपल्याला करायची आहे. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईनवर संपर्क करू शकतात. 7444848740. राष्ट्रीय कर्तव्य अभियानाच्या माध्यमातून ग्रामविकास व अक्षय कृषी परिवार यांच्या सहयोगाने आम्ही हे गावागावात अभियान राबवण्याचा एक प्रयत्न करतोय. रायरेश्वरला भिडे गुरुजींच्या उपस्थितीमध्ये याचा आपण एक राज्यस्तरीय व्यापक अभियान करतोय आणि याच्या पुढे जो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण जो एक GR काढला होता आत्मनिर्भर ग्राम, त्याविषयी आपल्या गावामध्ये आम्ही काम करू इच्छित आहे. तर नैसर्गिक शेती ते ग्रामविकास
अशा प्रकारच्या या चळवळीमध्ये आपण सामाजिक कार्यकर्ता, प्रशासकीय अधिकारी अथवा गौशाळा प्रतिनिधी, देवस्थान प्रतिनिधी, कीर्तनकार अथवा कुठल्याही प्रकारच्या एखाद्या चांगल्या राष्ट्रभक्त समूहाला याच्यामध्ये सहभागी करून घ्या आणि आपल्या गावांना कॅन्सर मुक्त गाव करण्याचा संकल्प घ्या. जमिनी ज्या नापीक होत चाललेल्या आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जे पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे त्यांना शुद्ध करण्यासाठी, किमान पुढच्या पिढींना शुद्ध अन्न देण्यासाठी ह्या गाव तिथे भूमी सुपोषण अभियानात आपण सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करावा आणि रायरेश्वरला आपण जरूर या. खूप खूप धन्यवाद. वंदे गोमातरम.